जय शिवराय मित्रांनो 14 जिल्ह्याच्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आहे। 14 जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा किती टक्के वाटप करण्यात आलेला आहे, त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांचा 25% अग्रिमचा पीक विमा कोणत्या जिल्ह्यात किती टक्के बाकी आहे, कधी मिळणार आहे, या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, स्वागत आहे आपलं कृषी मराठी या YouTube चॅनलवर। मित्रांनो, चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि असेच अपडेट मिळवत राहा। मित्रांनो, एकंदरीत देश शेतकऱ्यांना 2023 चा पीक विमा मिळणं अपेक्षित होता। दिवाळीपूर्वी याचं वाटप होणं अपेक्षित होतं, परंतु दिवाळी झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही। यासाठी बऱ्याच जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून आक्रोश निर्माण झाला किंवा रविकांत तुपकरे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा तशा प्रकारचा पुढाकार घेण्यात आला। आणि मित्रांनो, आता जवळपास काही जिल्ह्यात 80-40% प्रमाणे पीक विम्याचं वाटप झालेलं आहे। तर यामध्ये जळगाव जिल्ह्यात जवळपास 80% शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा जमा झालेला आहे। तर 20% शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच याचं वाटप होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात जवळपास 60% शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा जमा झालेला आहे। तर उर्वरित 40% शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळण्याकरता लवकरच सुरुवात होणार आहे। त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळाला नाही। जवळपास 30% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 25% अग्रिमचा पीक विमा जमा झालेला आहे। तर 70% शेतकरी यामध्ये बाकी आहेत। धुळे जिल्ह्यात जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर 80% पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर उर्वरित 20% शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच याचं वाटप होणार आहे। तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यात सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या, परंतु काही जिल्हे यामध्ये बाद करण्यात आले होते। परत नवीन जी आर काढण्यात आला आणि सरसकट या जिल्ह्यात पूर्णपणे मंडळ हे पात्र करण्यात आलेले। तर मित्रांनो, अशा प्रकारे 90% शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। तर उर्वरित शेतकऱ्यांना 10% शेतकऱ्यांना लवकरच याचं वाटप होणार आहे। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात सुद्धा बरेच शेतकरी प्रतीक्षेत आहेत। 220 कोटीचा 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं वर्गीकरण टाकण्यात आलेले नाहीत। आणि याच्या संदर्भात हेमंत पाटील यांच्या माध्यमातून आता 15 जानेवारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे पीक विमा कंपनीची। जर शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा वाटप नाही केला तर पीक विमा कंपनीवर रीतसर अशी कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारे उद्याच्या बैठकीमध्ये सांगण्यात येणार आहे। आणि अशा प्रकारचं याचं वाटप लवकरच होणार आहे। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 70% शेतकरी हे बाकी आहेत। जवळपास 30% शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना लवकर याचं वाटप होणार आहे। तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी केल्या होत्या। तक्रारीच्या माध्यमातून जो 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता, तर यामध्ये 30% शेतकऱ्यांच्या 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। तर 70% शेतकरी यामध्ये बाकी, या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच याचं वाटप होणार आहे। तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी केल्या होत्या आणि शासनाच्या माध्यमातून सरसकट 25% अग्रिमचा पीक विमा सुद्धा मंजूर करण्यात आला होता। तर यामध्ये 30% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आणि उर्वरित लवकरच याचे वाटप होणार आहे। तर मित्रांनो, नांदेड जिल्हा सुद्धा मोठ्या प्रतीक्षेत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत कोणत्याच प्रकारचा पीक विमा हा वाटप झालेला नाही। जवळपास 10% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। तर 90% शेतकरी यामध्ये बाकी आहेत। जशा प्रकारे हिंगोलीचं वातावरण सुरू आहे, तशाच प्रकारे नांदेडला सुद्धा तशाच प्रकारच्या अडचणी येत आहेत। त्या कारणाने आता शेतकऱ्यांना लवकरच याचं वाटप होणं अपेक्षित आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून लढा उभा होण्याची शक्यता आहे आणि लवकरच याचं वाटप होईल, अशा प्रकारची एक शाश्वती शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि लवकरच याचं वाटप होईल। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। तर शेतकऱ्यांना 90% पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आला, म्हणजे 90% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वाटप करण्यात आलेले। तर 10% शेतकरी बाकी आहेत, या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच याचं वाटप होणार आहे। तर मित्रांनो, वाशिम जिल्हा जवळपास 52 मंडळ यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि शेतकऱ्यांना सरसकट 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता। जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातूून जशा प्रकारे अधिसूचना काढण्यात आल्या होत्या, त्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना 70% शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं वाटप करण्यात आलेले। तर 30% शेतकरी यामध्ये वंचित आहेत, या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच याचं वाटप होणार आहे। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। तर 50% शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं वाटप करण्यात आलेले आणि उर्वरित 50% शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच याचं वाटप होईल, अशा प्रकारे माहिती समोर येत आहे। मित्रांनो, जवळपास या शेतकऱ्यांना 20 ते 25 दिवसात याचं वाटप होणं अपेक्षित आहे। तशा प्रकारचं अंतिम टप्प्यात त्याचं काम आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आता उर्वरित शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा हा मिळणार आहे। अशा प्रकारे 14 जिल्ह्याचे हे अपडेट होतं। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा। जय शिवराय।